फ्रेंड्स, शोभना क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण फर वूलन पासून रेडीमेड रांगोळी कशी तयार होते ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे सामान साहित्य बघूया। ही ग्लू गन चिटकवण्यासाठी आपण हे कामाला येणार आहे। त्याच्यासाठी लागणारी कातर आणि याला फर वूलन म्हणतात। तर रांगोळीला आपण आणि कॅनव्हास 1 मीटरचा हा मी घेतलेला आहे। त्याच्यावर आपण ते हे करणार आहे, स्केच करणार आहे रांगोळीसाठी। तर आपण रांगोळी काढायला तयार करूया। तर हा मी स्केच हा काढलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रांगोळीचा स्केच काढू शकता। मी हे स्केच तयार केलेला आहे। तर आपण ह्याला आता कात्रीने असा बरोबर कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण हा केक तयार करून असा पूर्ण कट करून असा सुंदर तयार झालेला आहे। तर आपल्याला आता या ब्लॅक कलरनी पूर्ण बॉर्डर आपल्याला हे चिटकवून घ्यायची। पूर्ण रांगोळीच्या कडेनं आपण ही ब्लॅक कलरनं चिटकवून घ्यायची आणि त्या मुलीच्या साडीला पण बॉर्डरने ब्लॅक कलरनं चिटकवून घ्यायचं। तिच्या घागऱ्याला पण आपल्याला झालरला पण तिचे ब्लॅक कलरनं पूर्ण असं चिटकवून घ्यायचे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे आपण सुरुवात साइड बॉर्डर त्याची चिटकवून घ्यायची। पूर्ण साइड आपण चिटकवून घ्यायची। पूर्ण रांगोळ आपण त्याची बॉर्डर अशी पूर्ण चिटकवून घ्यायची। ही आपली बॉर्डर पूर्ण तयार करून झालेली आहे। आता आपण लेडीला पूर्ण तिची बॉर्डर ब्लॅक कलरने चिटकवून घेऊया। तरी ब्लॅक कलरने आपण हे सगळी डिझाईन सगळे केच आपण हे ब्लॅक कलरने कव्हर करून घेतलेले आहे। तर ओढणीची जी डिझाईन आहे आतमधली ही त्या बुट्ट्या त्या आपण ह्या येलो कलरने कव्हर करून घेऊया। छोटासा हे आपण असं चिटकून घ्यायचं आहे। आता ओढणीची डिझाईन आहे ही। सगळ्या बुट्ट्या आपण ह्या ओढणीच्या पूर्ण अशा चिटकून घ्यायच्या। ओढणी एवढी सुंदर दिसणार आहे। तर आपले हे येलो कलरच्या बुट्ट्या तयार झालेल्या आहेत। आता ओढणी आणि याच्या घागऱ्याची रेड कलरनं आपण पूर्ण असं चिटकून घ्यायचे। आता हळूहळू असं चिटकून घ्यायचे। छानपैकी हळूहळू असं चिटकून घ्यायचे, डेकोरेट करून घ्यायचे। रेड कलरनी पूर्ण घागरा आणि ओढणी चिटकून घेतलेली आहे। आता येलो कलरनी राहिलेला घागरा आणि घागरा पूर्ण येलो कलरनी चिटकून घेतला।
आपल्या आवडीनुसार तुम्ही कलर वापरू शकता. पूर्ण ओढणी घागरा पूर्ण करून झालेलं आहे. आता आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याचा पाठीमागचा गोट, ब्लाऊजचा गोट येलो कलरनं कव्हर करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा कलर पोपटी कलरनं चिटकून घ्यायचा आहे. येलो कलरनी हा गोट, पाठीमागचा गोट हा येलो कलरने चिटकून घ्यायचा आहे. झाला आपला गोट तयार. ब्लाऊजचा गोट आपण तयार झालेला आहे. आता ब्लाऊज आपण चिटकून घ्यायचे. मी पोपटी कलर ब्लाऊजला घेतलेला आहे. हे ब्लाऊज आपलं चिटकून झालेलं आहे पोपटी कलरनी आणि हा येलो कलरनी त्याचा गोट केलेला आहे. आता आपल्याला रांगोळीची सुरुवात करायची. रांगोळीचं पहिलं पान चिटकून घेऊया अगोदर. मी ही तीन कलरनी मी हे पान तयार करणार आहे. हिरवा कलर, पोपटी कलर आणि रेड कलर. याचे दोन राऊंड आणि 2 राऊंड. पहिला कलर मी हिरवा गडद घेतलेला आहे. 2 राऊंड हिरव्या कलरला आपण चिटकून घेतले. असं पण अशी व्यवस्थित झाली पाहिजे. पान पूर्ण तयार होते. असे 2 हिरव्या कलरचे राऊंड करून घ्यायचे. हिरव्या कलरचे 2 राऊंड तयार आहे. आता पोपटी कलरचे 2 राऊंड करून घेऊ. हिरव्या कलरचे 2 राऊंड घेऊन, पोपटी कलरचे 3 राऊंड घेऊन, हे रेड कलरचे 2 राऊंड घ्यायचे. आता रांगोळीचं पान तयार झाले आणि चिटकून काढून कापून टाकायचे. पान तयार आहे. अशा पद्धतीनं पूर्ण पान आपण घ्यायचे आणि उरलेल्या जागेमध्ये पण आपल्या आवडीनुसार कलर भरायचे. तर रांगोळीचे पूर्ण पान आपले चिटकून झालेले आहेत. पूर्ण पानं चिटकून झालेले आहेत. आता उरलेल्या या पानाच्या जागेमध्ये आपण कलर भरायचा आहे. तर मी माझ्या आवडीनुसार ह्या गुलाबी कलर, पिंक कलर घेतलेला आहे. आता आपण हे चिटकून घ्यायचं आहे. दोन राऊंड चिटकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे 2 राऊंड असे चिटकून घ्यायचे. उरलेल्या आतमधल्या भागाला पिंक फेंट कलर आता मी हा कलर आतमध्ये चिटकवणार आहे. दोन राऊंड असे होतील याच्यामध्ये. आणि आतमधलं आपलं हे तयार झालेलं आहे.
अशाच पद्धतीनं हे पूर्ण उरलेले हे चिटकून घ्यायचे. तर आपली ही रांगोळीची डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे, चिटकून झालेली आहे. आता आपल्याला हेड आणि तिच्या गळ्याचा कलर आपल्याला चिटकवायचा आहे. तर पाठीमागं गळ्याला स्किन कलर आपण वापरणार आहेत, म्हणजे आपला स्किन कलर दिसेल शरीराचा. आणि हेडला ब्लॅक कलरनं कव्हर करून घेणार. पाठीला पण स्किन कलरनी आणि गळ्याला पण स्किन कलरनी आणि हेडला ब्लॅक कलरनी केस तयार करायचे. गळ्याची बॉर्डर तयार झालेली आहे. हलक्या हाताने हळूहळू असं स्किन कलर चिटकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला स्किन दिसायला पाहिजे. हेड आणि तिचं स्किन कलरचा आपण हे कलर लावून घेतलेला आहे. गजरा पण केलेला आहे आणि केस पण काळे करून झालेले आहेत. आपल्याला आता दिवा करून घ्यायचा आहे. दिव्याला आपण पिवळा कलरनी पूर्ण कव्हर करून घ्यायचंय. पूर्ण दिवा रेड कलरचा दिवा आणि आतमधलं पंथी आहे ते येलो कलरनी घेऊन चिटकून टाकूया. आपला हा दिवा पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण त्या पानांचे पानं तयार करून घ्यायचे. पूर्ण लाईन पोपटी कलरनी चिटकून घेऊया. आता ही लाईन पूर्ण पोपटी कलरनी चिटकून हे पानं आपण पिवळ्या कलरनी करून घ्यायचे. ही बॉर्डर आपण पूर्ण कव्हर करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या पानामध्ये रेड कलरने हे कव्हर करून घ्यायचं आहे. आतमध्ये येलो कलर चिटकून घ्यायचा आहे. व्यवस्थित गोल मध्ये येलो कलरनी आपण पूर्ण पानं रेड कलरने पूर्ण राऊंड गोल हा आपण पूर्ण राऊंड गोल येलो कलरनी करून घेऊ. अशा तऱ्हेने पूर्ण डिझाईन आपण रेड कलरनी बॉर्डर करून घेऊन आतमध्ये येलो कलरनी पूर्ण पानं चिटकून घ्यायची. तर ही जी आपली डिझाईन राऊंड करून हे येलो कलर आपण भरलेला आहे आणि हा पोपटी कलरनी पूर्ण राऊंड घेतलेला आहे. आता आपण अजून एक
3 कलरने 3 राऊंड मी करून घेणार आहे. प्रत्येक कलरने वेगवेगळ्या कलरने मी 3 राऊंड करून घेणार आहे. पोपटी नंतर रेड कलर, नंतर येलो कलर, रांगोळी तयार होती. हा पिंक कलर, हा ग्रीन, चार कलरनी पूर्ण चिटकून घ्यायचे. पूर्ण राऊंड आपण हे 4 कलरनी राऊंड चिटकून घेऊन आतमध्ये पोपटी कलर पूर्ण चिटकून घ्यायची. ही उलन पासून रेडीमेड रांगोळी तयार झालेली आहे. ब्लाऊजचा कलर रांगोळीचा एक होत असल्यामुळे त्याचा कलर मी बदललेला आहे. ही डिझाईन तुम्ही नवरात्री, दिवाळी किंवा कोणत्याही सणाला तुम्ही हे यूज करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.